तू माझा विषय बदलू नको, मी सांगतो तेच करायचं. त्याची पण माझी बहीण तुझ्यापेक्षा भारीच कबड्डी खेळते, समजलं ना? मी सांगितलं तेच करायचं, कळलं? कॉलर सोड. काय? कॉलर सोड. अरे जरा जोरात बोल की, जरी माणूसच आहे ना, मग असा बायकांसारखा मुळमुळीत का बोलतो? बोल की जोरात. तेजप्रताप, त्यांनी तुझ्या कॉलरला हात घातलाय. बघतोय काय? सोडू नकोस त्याला. दादा, सर तुम्ही माझ्या भावाला मारून. योग्यच केलं. आणि जा, काय करायचं ते कर. एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मी, ही टीम तुझ्यावर अवलंबून नाहीये, पण तू टीमवर अवलंबून आहेस. कोणताही प्लेअर टीम पेक्षा मोठा नसतो, कळलं? शिस्त पाळशील तर खेळशील, नियम मोडशील तर टीमच्या बाहेर होशील. आणि ही मी तुला माहिती देत नाहीये, इशारा देतोय. यातनं काय घ्यायचं हे तू ठरव, कळलं? जा तुझ्या भावाला घेऊन घरी. आणि तुम्ही काय बघताय? चला प्रॅक्टिस करू. दोरा दाराला बांधा. ओ वर कुठं बांधताय? लग्न आहे का? उमरेचे वर 4 बोट सोडून बांधा. काही कुणी पडेल ना. तुला सांगितलं ना तेवढं करायचं, लय प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं? लागा कामाला. निघ. मला तोंडावर पाडलं होतंस ना, आता तू तोंडावर पडणार आणि मी बघणार. मज्जा. काव्या, तेजप्रतापला माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती? जे काही होतं ते खरं खरं सांगून टाकायचं होतं ना. त्याला हेही कळत नाहीये की ह्या सगळ्याचा मला किती त्रास होतो. त्रास होणारच ना. हो साहजिकच आहे. आजीचं म्हणणं काहीतरी नवीन नवीन असतं. मी काय म्हणते, काही परीक्षा वगैरे द्यायची काहीच गरज नाहीये, पण तू ती वाळू टाकून दे. प्रिया, टाकून दे काय टाकून दे. मग काय, काहीतरी उगाच आपलं. प्रिया माझा आहे. हे बघ, आजींनी मला हे करायला सांगितलं म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण नक्की असणार. आणि त्यांना वाटतंय ना की माझी परीक्षा घ्यायला हवी, मग मी देईन परीक्षा. आणि मी ती पासही होऊन दाखवेन. ती काही गरज आहे का खरंच याची? आजी, माई,
वैदेही वैदिक उठ कशी पडली मूठभर वाळू दिली होती ग सांभाळायला, ती पण नाही सांभाळता आली. सॉरी आजी, ते माझं खरंच लक्ष होतं. अचानक ताईंचा आवाज आला आणि काहीतरी पायात अडकलं म्हणून मी खरंच मुद्दाम नाही तिकडे. समजलं. तुला जिभेचा तोल सांभाळता येत नाही माहिती होतं, पण शरीराचा पण सांभाळता येत नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. येडपट, तुला विचारलं कशाला मधी मधी बोलतेस? वैदेही कसं वाटतंय तोंडाव पडल्यावर? माही असती खरे आता तर लय खुश झाली असती. दया वैदेही तुझं व्रत मोडलं ग. भोगा शिक्षा भोगा आता. आजे काय ग आता काय शिक्षा देणार हिला? उचल ती सांडलेली वाळू, उचल आणि मुठीत धर. अजून दिस संपलेला नाही. ही वाळू तुला संध्याकाळपर्यंत सांभाळायची आहे, असं व्रत आहे. हिला अशी शिक्षा दे ना आजे का हिला जन्माची अद्दल घडली पाहिजे. पूर्ण कर. बघत बसू नकोस, उचलते. आणि ह्याच्या पुढे ती वाळू सांडली नाही पाहिजे, नाहीतर तू हायस आणि मी हाय. भया आजी म्हणजे ना नुसता खुस का बार आहे, नुसती वाट पेटवून देते. बॉम्बस्फोट तर काही करतच नाही. कळतंय का? शिरताय का टकुऱ्यात? पडलीस ना तोंडा? उचल. अशी कशी पडले मी? नाही, दारात नक्की कशात तरी अडकून पडले. शैलाकाताईंनी तर केलं नसेल ना हे? काय झालं यांच्या पायाला? वैदी वैदी, थांबा. काय झालं तुमच्या पायाला? आणि हात का असा धरलाय? कुठं पडला का काय? हा, अहो ऐका,
मी काळजीपोटी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि तुम्ही इग्नोर करून निघून जाते होय. काळजी नक्की किती जणांची काळजी एकत्र करणार आहेस? नाही, म्हणूनच म्हटलं माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही. माझं काय ते मी बघून घेईन. माई 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 माई, अगं किती वेळची शोधते मी तुला. तुझ्या खोलीत बघितलं, मागच्या बागेत बघितलं, आणि तू इथे तुला फोन पण केले, फोन पण उचलला नाही. काय काय बाई तुमच्या पोरींचं हं? शांततेत असं काही होतच नाही का? हं? ती शाली आणि एक तू सतत बोंबा ठोकत असता माई माई म्हणून. अगं काय करू माहिती आजी. प्रिया, तू आमचा एक जरा हा. हे बघ, दिवसभर आमचा खूप प्रवास झालेला आहे. लोकांशी बोलून बोलून का नाही आत्ता डोकं थंकायला लागलंय आमचं. आता नको आम्हाला काही जायचं नाही. तू उद्या सकाळी सकाळ सकाळ आपण निवांत बोलू. हं? जा. अगं पण ऐक ना माई. अगं बाई, काय तार आली का? हा, असं काय महत्वाचं आहे का ते आत्ताच सांगायचं तुला? काय करू, आजीनं गोष्टच अशी केली आहे ना, त्या वैदेहीला ती कसलं व्रत करायला सांगितलंय. काय तर म्हणे तिची अग्नी परीक्षा आहे. हे काय माई? अग्निपरीक्षा म्हणजे म्हणजे काय झालं माहिती का? कसं करायचं सांग बरं मला आता तू. मग आता तूच काहीतरी केलं पाहिजे. तू नको काळजी करू, आम्ही आहो ना. बोलतो आई साहेबांशी. लगेच बोल. हो ग बाई, आता निरोप दिला ना तू आमच्याकडं, होईल सगळं ठीक. निवांत राहा. हा, बोलशील ना? होय, बोलू आम्ही. जा, काळजी करू नका. हा, चांगलंय. पैते आई साहेबांनी तुझ्या नाकीनं बांधलंय बघून इतका आनंद झालाय. हा, चांगलंय. वैदे, काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलले मी? आजचा दिवस खूप चांगला गेला असेल ना तुझा? एक मिनिट. कुठे जात आहे वैदी? अहो अहो, काय झालं? कुठे जात आहे तुम्ही? हा, काय कुठे काय झालं? काय शोधताय तुम्ही? काय हवंय का तुम्हाला? हा, अहो वैदी, बोला तरी. काय झालं? काय शोधताय तुम्ही? बात आहे तेजव्रता, एकदम स्मार्ट झालास तू. नाही म्हणजे काल मला गाडीत रुमाल सापडला, मग आज मला असं वाटलं की एखादी सेफ्टी पेन, ओढणी किंवा किंवा गुलाब तरी सापडेल, पण नाही, गाडी एकदम चकाचक क्लीन केलीस रे. वैदी, किती संशय घ्याल तुम्ही? अहो, असं काहीच नाही हो. ही सगळी ना तुमच्या डोक्यातली कल्पना आहे. कल्पना? तुला तुला काव्या म्हणायचं होतं ना, खरं सांग, तू चुकून कल्पना म्हणालास ना. वैदी, बास की आता. किती बोलाल? आणि मी पण किती वेळा तेच तेच सहन करायचं? करता तुम्ही आता. तर मी करते की तू करतोस रे? मी याआधी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय ना.
पण तुम्हाला ना सगळं तुमचंच खरं करायचं असते, काहीतरी तर्क वितर्क लावून स्वतःच शहाणपण सिद्ध करायचं असते. बास की आता किती संशय घेणार? एकदा झालं, दोनदा झालं, परत परत तेच. हे असं करून ना तुम्ही हद्द ओलांडताय, माहितीये काय? हद्द मी नाही, तू ओलांडतोस तेजप्रताप. मी किती वेळा विचारलं तुला, हा? तरी तू माझ्याशी खोटच बोलत राहिलाय. आता ऐकते मी, मला सांग, खरं सांग, कुठे जातोस तू? काय करतोस? काय काम असतं तुझं? कुठल्या मुलीचा कॉल येत होता तुला? तो रुमाल कुठल्या मुलीचा होता? सांग ना, ऐकते मी, सांग. ऐक सांगणार तू. जाऊ दे. वैदे, वैदे थांबा, ऐका मी नाही सांगू शकत आहे. ऐका की, बघा माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की मी कुठलीही गोष्ट चुकीची करत नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. पण तुम्हाला राग येतो, रुसून बसता तुम्ही, आणि हे सगळं तुम्हाला जमत असं वाटतंय का तुम्हाला? मला राग येत नाही, मी ना सोडून देतो सगळं आणि तुम्ही ओढून धरताय. अशानं नाही एक दिवस आपल्यातलं हे दोस्तीचं नातं पण तुटून जाईल. नाती जोडणारा तेजप्रताप आज नातं तोडण्याबद्दल बोलतोय. अहो, एवढी परकी झाली का मी? नाही, बरोबर आहे. परकी माणसं जवळ यायला लागली की जवळची माणसं पण परकी वाटायला लागतात. आता तुम्हाला गैरसमजच करून घ्यायचंय तर मी तरी काय बोलणार? समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण मी आता तुमच्याशी काहीच नाही बोलू शकत. सॉरी. मी जे काही बोलले ते खरं आहे. ठीक आहे, तुला जितकं खोटं बोलायचं आहे ना तितकं खोटं बोलत राम. मला पण नाही फरक पडत. सुनबाई, नाही, या घराचा भार तर पेलवत नाही. त्या वाळूचा तो भार तरी पेलवतोय का? नाही, खूप हुशारी करत असता एरवी. ती या कामी उपयोगी यावी एवढीच माफक अपेक्षा आहे आजच्या दिवशी. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करते माझे. करा, एक प्रयत्न तर करा, जोर कसपण करा, पण यश येईल असं काही वाटत नाही. कारण आतापर्यंत एवढे कांड करून ठेवले तुम्ही घरामध्ये का आता स्वतःला सिद्ध करायला रोज किती प्रयत्न करायला लागताय. पण जमेल असं वाटत नाही. बरं, ते राहू देत. हे घ्या प्रसाद. तर डाव्या हातानं कसं काय प्रसाद घेणार तुम्ही? काय बाई, कळलंय तुला? देवाला पण वाटतंय का हा प्रसाद तुला मिळू नये. तालुक्याला गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, तिकडे हा प्रसाद दिला आम्हाला. म्हणलं घेऊन यावा आणि घरचं सगळ्यांना वाटावा. आता त्या गणपती बाप्पाची पण इच्छा नाही की तुला हा प्रसाद मिळावा. त्याला तर आम्ही काय करणार?
पण आम्हाला एक कळत नाही. काय ग? एवढं कडक व्रत करण्याची काय गरज होती? चॅलेंज. कुठलंही चॅलेंज स्वीकारायला आवडतं मला माहिती आहे. चॅलेंज नाही, चॅलेंज नाही. आम्हाला वाटतं का हौस नसते, उद्योग करायची हौस ते जास्त वाटते. पण चांगलंय. आता म्हणले चॅलेंज आवडते, आम्ही पण देतो एक चॅलेंज. स्वीकारा. आजच्याच दिवशी प्रसाद खायचा. आपण डाव्या हातानं नाही, हा उजव्या हातानं. तसे थोडे अंधश्रद्धाळू आहोत आम्ही. मग जमल ना? घेते का चॅलेंज? शेवटी प्रसाद स्वयंपाकात. बघ जमतंय का? जमल नसून बाई. कुठे ठेवला माईसाहेबांनी प्रसाद? आम्ही पण देतो एक चॅलेंज. स्वीकारा. आजच्याच दिवशी प्रसाद खायचा. माईसाहेब, चॅलेंज द्यायचं आहे ना तुम्हाला मला? ठीक आहे. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवण्याची हिंमत मी सुद्धा ठेवते. आपण डाव्या हातानं नाही, हा उजव्या हातानं.
थँक्यू. तेजप्रता, थँक्यू म्हटलं मी तुला. तुला काहीच विचारायचं नाहीये मला? कशाबद्दल? अरे असं काय झालं की तू विचारतोस ना, काय करत होतात, असं का करत होतात, मी इकडे का उभी होते, काय करत होते? काहीच विचारावं असं वाटत नाहीये तुला? विचारलं असतं पण तुम्हाला ते सुद्धा खोटंच वाटलं असतं. मगाशी तुम्हीच म्हणला ना, तुला माझी नाही इतरांची काळजी करण्याची गरज आहे. मी काही सांगितलं असतं तर तुम्हाला ते खोटंच वाटलं असतं. असं आहे ना वैदे मॅडम, तुम्ही ना तुमच्या मर्जीतल्या मालकीन बाई आहात. हम करे सो कायदा. फक्त तो फार काळ टिकणार नाही एवढं लक्षात ठेवा. बाकी मी तुम्हाला काय विचारणार? नेहमी माझ्या पाठीशी उभा राहणार, माझ्यासाठी लोकांना नडणारा, माझ्यासाठी इतकं सगळं करणारा हा माणूस आज अचानक माझ्यापासून दूर चाललाय. म्हणजे नक्कीच याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलंय. आजी, तुम्ही बोलावलात मला? वय तू पाठ घे आणि बस इथं. आता मूठ उघड. पाहू तुझ्या मुठीत किती वाळू शिल्लक आहे ती.